आज आपण बनवणार आहोत खमंग असं वांग्याचं कच्चं भरीत। विदर्भामध्ये हुरडा पार्टीमध्ये हुरडा, दही आणि वांग्याचं कच्चं भरीत हे असतं। चला तर वळूया रेसिपीकडे। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। भरीत करण्यासाठी वांगे मोठे आकाराचे आणि कोवळे वांगे घ्यायचे, त्यामध्ये बिया कमी असतात। वांगी कोवळी कशी आहेत हे कसं ओळखायचं तर हिरव्या वांग्यांमध्ये वांग्याचा जो वरचा भाग असतो तो हलकासा पिवळ्या रंगाचा असतो आणि त्याला चकाकी कमी असते, हे वांग कोवळं असतं। काही हिरव्या वांग्यांचा वरचा भाग पांढरा असतो आणि ते वांग चकाकतं, त्याच्यामध्ये बिया जास्त असतात। बाजारात हिरव्या आणि जांभळ्या रंगाचे वांगे मिळतात। हिरव्या वांग्यांपेक्षा जांभळी रंगाच्या वांग्यात बिया कमी असतात। तुमच्या आवडीनुसार कोणतेही वांग तुम्ही घेऊ शकता। मी इथे 2 हिरवे वांगे घेतले आहे। वांग्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेऊ। चाकूने टोचून घेते, त्यामुळे वांगे आतपर्यंत छान शिजते। वांगी मीडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे। गॅसवर जाळी ठेवून हे वांगे भाजून घेते। जाळी नसेल तर गॅसवर सुद्धा भाजू शकता। जाळी असेल तर वांगी त्यावर व्यवस्थित ठेवून भाजता येतात। कोळशी असेल तर कोळशावर सुद्धा भाजू शकता। थोड्या थोड्या वेळाने वांगी फिरवून सर्व बाजूने भाजून घ्यायची आहे। इथे दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने फिरवून भाजून घेते। तुम्ही पाहू शकता वांग्याचा रंग बदलत आहे। सगळ्या बाजूने वांगी छान भाजून घेतले। वांग्याची सालं काळी झाली आहे। वांगी छान मऊ झाले आहे, हात लावून तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने मऊ झाले आहे, याचाच अर्थ वांगे छान शिजले गेले आहे। आता वांगी एका डिश मध्ये काढून घेऊ। वांगे थंड झाले की अशा प्रकारे सालं काढून घ्यायचे। वांगे थंड होऊ द्यायचे, नाहीतर हात भाजेल। वांग्याला फोडून बघायचं आतमध्ये कीड आहे का पाहून घ्यायचं। वांगे आतून छान आहे, अजिबात कीड नाही। आता ही वांगी चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने स्मॅश करून घ्यायचं। हाताने छान मिक्स करून घेतला आहे। जाळी ठेवून एक टमाटर गॅसवर भाजून घेते। हे टमाटर सगळ्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे। चिमट्याच्या साहाय्याने परतवा, नाहीतर हात भाजेल। हे टमाटर सगळ्या बाजूने छान भाजून घेतलाय। तुम्ही पाहू शकता टमाटर भाजताना टमाटरची साल पण निघाली आहे। हे टमाटर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। थंड झालं की याची साल काढून घेते। बरीचशी साल भाजतानाच निघाली आहे। काळं लागलं आहे ते पण काढून घेते। टमाटर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। एका बाउलमध्ये स्मॅश केलेले वांगे काढून घेते। हे टमाटर यामध्ये हाताने चुरून टाकायचे आहे। टमाटर छान भाजल्यामुळे मऊ झाला आहे, आतून छान शिजला आहे, त्यामुळे हाताने चुरून घेतल्यावर छान बारीक झाला आहे। जर टमाटर पूर्णपणे बारीक झालं नाही, काही तुकडे राहिलेच असं वाटलं तर चाकूने बारीक कापून घ्यायचं। मला इथे गरज वाटली नाही। यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला पातीचा कांदा घालू। छान बारीक कापून घ्यायचा आहे। यामध्ये पातीचा कांदा खूप छान लागतो। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू। यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ। आता याला तडका देऊ। तडका पात्रात 1 चम्मच तेल घेतला आहे। तेल गरम आहे, यामध्ये पाव चम्मच राई घालते, पाव चम्मच जिरं घालते, 2 बारीक हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालू, थोडं हिंग घालू, 4 ते 5 पाकळ्या लसूण ठेचून घेतल्या ते घालते आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालू।
फोडणी तयार आहे। ही फोडणी याच्यावर घालायची आहे। याला छान मिक्स करून घेऊ। मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं कच्चं भरीत तयार आहे। कमी साहित्यात झटपट होणारी पौष्टिक रेसिपी आहे। हे भरीत खायला अप्रतिम लागते। हे भरीत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी सोबत मस्तच लागते। पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर वांग्याच्या कच्च्या भरतासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवू। इथे मी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी थोडंसं पीठ घेतलं आहे। यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालू। यामध्ये थोडं कोमट पाणी घालून पीठ भिजवून घेते। पीठ भिजवून घेतलं। पाण्याचा हात घेऊन हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळलं गेलं पाहिजे। पीठ छान मळलं गेलं तर भाकरीला चरे पडत नाही आणि भाकर छान होते। पीठ तयार आहे। याच्या 2 भाकरी बनवणार आहे। हातावर गोळा करून घ्यायचा आणि भाकरी थापून घ्यायची। याआधी मी 3 प्रकारे भाकरी कशा बनवायच्या याचा व्हिडिओ टाकलेला आहे। त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। भाकरी बनवून तयार आहे। भाकरी भाजण्यासाठी शक्यतोवर लोखंडी तवाच वापरावा। तवा छान गरम झाल्यावरच भाकरी तव्यावर टाकावी। तवा गरम झाला की नाही हे पाहण्यासाठी तव्यावर थोडे पाणी शिंपडून पाहावे। भाकरी तव्यावर टाकताना दोन्ही हाताने अलगद उचलून तव्यावर टाकायची आहे। खालची बाजू वर आली पाहिजे। भाकर तव्यावर टाकली की पाण्याचा हात घेऊन थोडंसं पाणी भाकरीला लावून घ्यायचं। भाकरीचं पाणी सुकलं की भाकर उलटण्याने परतवून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायची। भाकर दुसऱ्या बाजूने शिजली का पाहून घ्यायची। दुसऱ्या बाजूने शिजली आहे। ही भाकर गॅसवर भाजू शकता किंवा तव्यावरही भाजू शकता। ज्वारीची भाकर तयार आहे। गरम गरम ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं कच्चं भरीत, वाव! या जेवणाला तोडच नाही। याचा मस्तपैकी आस्वाद घ्या। ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।